भीम नमोद्धाय मित्रांनो, काल 22 फेब्रुवारी 2026ला नागपूरच्या इंदोरा चौक ते RSS मुख्यालय असा एक वामन मेश्राम यांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढला होता. महाआंदोलन छेडलं होतं. कारण की हे आंदोलन लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि संविधानिक अधिकारांचे हनन जे होत आहे त्याला थांबवण्यासाठी, कुठेतरी थांबवण्यासाठी हा एक विशालकाय असा मोर्चा होता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला हे चाललेले दृश्य हे इंदोरा मैदानातले आहे. नागपूरच्या इंदोरा मैदानातले RSS मुख्यालय असा हा मोर्चा होता. पण मध्यंतरी थोडा बदल करण्यात आला. त्यानंतर हा मोर्चा इंदोरा मैदान ते संविधान चौक असा करण्यात आला आणि समाप्ती याची संविधान चौकात झालेली आहे असं म्हटलं जाते. वामन मेश्राम यांनी हा भारत मुक्ती मोर्चा यांचा हा जो मोर्चा होता याच्या प्रमुख मागण्या म्हणून असं घोषित केलं होतं की RSS मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चाचा जो काढलेला मोर्चा होता त्याचे जे प्रमुख मुद्दे होते ते म्हणजे EVM बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या. कारण की EVMमुळे देशाची लोकशाही ही किती धोक्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, की बॅलेट पेपरनं जर मतदान झालं तर लोकशाही कुठेतरी चांगली राहील. आणि दुसरा मुद्दा होता की OBCची जातीनिहाय जनगणना करा. त्यानंतर म्हणजे OBCची जर जातीनिहाय जनगणना झाली तर लोकांना माहीत पडेल की OBCची संख्या किती आहे आणि त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल करण्यात यावा किंवा त्यांच्या ज्या आर्थिक, सामाजिक आणि न्याय त्यांना मिळवून देण्यात यावे असे एक मागणी होती. आणि तिसरी म्हणजे ओडिशा राज्यातील कटक येथील म्हणजे जे अधिवेशन होणार होतं राष्ट्रीय अधिवेशन ते रद्द का करण्यात आलं, त्याची परमिशन तुम्ही का नाकारण्यात आली, ती परमिशन पुन्हा आम्हाला देण्यात यावी. म्हणजे कोणाला, वामन मेश्रामच्या भारत मुक्ती मोर्चाला त्यासाठी ती मागणी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी मागणी होती ती महाबोधी महाविहार हे ब्राह्मणाच्या हातातून मुक्त करण्यात यावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी चौथी मागणी होती. मित्रांनो, कारण की तुम्ही बघू शकता की महाबोधी महाविहारसाठी किती मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. 1949 BT ॲक्ट हा रद्द करण्यात यावा. कारण की हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे, बौद्ध आणि ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, मुस्लिमांच्या मस्जिदी मुस्लिमांच्या ताब्यात आहे, जैनांच्या ताब्यात आहे. मग बौद्धांची धरोहर बौद्धांच्या ताब्यात का नाही? ती लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात यावी अशा करता हे मागण्या होत्या. वामन मेश्रामांनी आंदोलनाचा जो मार्ग होता तो इंदोरा मैदान ते संविधान चौक असा होता. RSS मुख्यालयाला ही चेतावणी होती की आम्ही संविधानिक मार्गाने आमचे हक्क आणि अधिकार मिळवू शकतो. मित्रांनो, तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की आम्हाला आमच्या खाली सबस्क्राईब करून तुम्ही कुठून बघत आहे आमचे व्हिडिओ आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आमचं मनोबळ वाढवेल. जय भीम नमोद्धाय.